बेईमान, उस बगावतखोर सिवा का छोकरा संभा, नाम भी ऐसा कि जुबान पर आए तो आग लगे। जाओ उस संभा को ढूंढ लाओ। रक्तात नाही, मुठीत गगन पेलणाऱ्या मराठी सिंहांना तुझ्या जुलमाचं भय काय? तो हेलो गाइस, वेलकम टू माय न्यू वीडियो। तो आज मैं देखने गया था पुणे गणपति फेस्टिवल के लाइव शोज। तो मैं पहले जाके आया सारे गणपति के डेकोरेशन देख के, और उसके बाद गया मैं लाइव शोज देखने के लिए। तो सबसे पहला जो शो मैंने देखा वो छत्रपति संभाजी महाराज के ऊपर बनाया गया था, उसका नाम छावा था। मैं आपको वीडियो में दिखाता हूँ। सारे एक्टर्स बहुत ही अच्छे थे, इतना अच्छा परफॉर्मेंस हुआ स्टेज पे, बहुत सारी भीड़ थी। मैं आपको दिखाता हूँ वीडियो में, आप वीडियो आखिर तक देखना और चैनल को सब्सक्राइब जरूर करना। तो चलो वीडियो स्टार्ट करते हैं। मंडळ यावर्षी 66व्या वर्षात यशस्वी पदार्पण करत आहे। मंडळ यावर्षी सादर करत आहे जिवंत देखावा, छावा छावा। हा महाराष्ट्र, जिथे परकीय आक्रमकांनी तलवारी उगारल्या होत्या, रयतेच्या छातीवर स्वाभिमानाऐवजी छळाचा गहिवर उमटवला होता। भूमी डागाळली होती, आया बहिणींचे पदर ओरबाडले होते, अक्षरशः पिढीच्या पिढी राख झाली होती। त्याच राखेतून उजळला होता एक तेजस्वी दीप, छत्रपती शिवाजी महाराज। जिथे जिथे रयतेचं रक्त सांडलं, तिथे तिथे शिवरायांनी तलवार उगारली। जिथे जिथे धर्मांधांचा उन्माद झाला, तिथे तिथे न्यायाची सलाबत बसवली। या सह्याद्रीच्या पर्वतरांगा भगव्याची गाथा गाऊ लागल्या। मावळ्यांच्या रक्तात स्वातंत्र्याचा अंगार फुलू लागला आणि शिवरायांनी आपल्याला दिला तो स्वराज्याचा वारसा। पण हा केवळ वारसा नव्हे, तर लढ्याची साक्ष आहे। याच तेजस्वी शिवसूर्याच्या कुशीत जन्मला तो शिवसिंहाचा छावा संभाजीराजे। ओठातून काव्य, हातातून वज्र झळकवणारा धर्मरक्षक, काव्य लेखणीचा आणि रणमर्द तलवारीचा राजा। धर्माबरोबरच संपूर्ण माणुसकीसाठी उभा ठाकलेला असामान्य योद्धा। काव्यासारखा हळवा आणि युद्धात वादळासारखा प्रचंड। संभाजी राजांच्या राज्याभिषेकाने भगव्या पताकेला पुन्हा एकदा नवी गती मिळाली। स्वराज्याचे दरवाजे पुन्हा उघडले होते आणि संभाजी राजांनी औरंगजेबाविरुद्ध खुलेआम रणशिंग फुंकले। राज, अव राज्याभिषेकाचं सनीचं उघड अजून वारेवर ऐकू येत्यात, आणि इतक्यात मोहीम काय मनसुबा? मामासाहेब, संधीचा फायदा घेणं हाच तर खरा गनिमी कावा। आमचा विचार पक्का झालाय। औरंगजेबाचं नाक, त्याची वैभव संपन्न नगरी बुऱ्हाणपूर मारायचं। जासुदांच्या पक्क्या खबरा आमच्यापर्यंत पोहोचल्या। 5000 सैन्याचा तनखा घेऊन प्रत्यक्षात 1000ची तुकडी तैनात ठेवतो काकरखान। सुरतेवर जाण्याची हूल उठवून आपण बुऱ्हाणपुरावर असं तुटून पडायचं की मुघलशाही त्यातून सावरलीच नाही पाहिजे। मामाजी, दक्कन का दरवाजा कहलाने वाला ये बुरहानपुर मारकर जिजिया कर लगाने वाले औरंग को सबक सिखाना चाहते हैं राजन। बुरहाणपूर मारायचं ते स्वराज्यासाठी, औरंगजेबाचं म्हणून। परंतु आम्हाला शिवशाहीचा शिरस्ता मोडलेला मात्र चालणार नाही। शस्त्र उगारणारा तोच आपला शत्रू, अकारण मनुष्यहानी आम्हाला नकोय। शंभूराज, तुम्ही चिंता करू नका। मोहीम मराठ्यांच्या तालेवारीनच होईल। थोरल्या महाराजांची शिकवण आहे आम्हासनी। जगदंबेच्या लेखांनो, व्हा तयार। उसळू द्या तुमच्या म्यानातून तलवारी, ढवळून काढा सारा आसमंत तुमच्या रणगर्जनेनं। सुटला पाहिजे थरार गनिमाच्या काळजात। बोला, नमः पार्वती पते, हर हर महादेव।
सह्याद्रीतल्या शिवाचा मराठमोळा त्रिशूळ सरसरत सुटला आणि थेट मुघलशाहीच्या छाताडातच घुसला. बुऱ्हाणपुरात हाहाकार माजला. मराठे आणि आग दोन्ही सारखेच, दोघेही बुऱ्हाणपुरात अक्षरशः तांडव घालीत होते. हेच ते बुऱ्हाणपूर, औरंग्याच्या गर्वाचं ठिकाण. आज मराठ्यांच्या टापांनी ते खाक केलं. मावळ्यांच्या शौर्याची मशाल घेऊन आम्ही अन्यायाची चिता पेटवली. मराठ्यांना, स्वराज्याला संपायला आलेल्यांच्या मुलखात जाऊन मराठे वज्रासारखे कोसळतात. औरंग्या हे ठाणात ठेव. शाबास माझ्या वीरांनो, तुमच्या रक्तातल्या अग्निज्वालांचं तेज घेऊनच हा भगवा आसमंतात धडकतोय. औरंग्या बघ, बघ इथल्या प्रत्येक धगधगत्या शिऱ्यातून निघणाऱ्या धगीत तुझं दिल्लीचं तख्त होरपळतंय. हे आहे स्वराज्याचं तुझ्या अन्यायी अत्याचारी दहशतीवर उत्तर. हर हर. बुऱ्हाणपुराचा घाव औरंग्याच्या काळजावरच बसला. त्याच्या मस्तकातला ज्वालामुखी एकदम उसळला आणि हिंदुस्थानची सर्वात मोठी फौज निघाली स्वराज्याच्या दिशेने, स्वराज्य बुडवण्यासाठी. आघाडीवर होता खासा आलमगीर औरंगजेब, तर दुसरीकडे स्वराज्यातली कपट रचणारी मस्तकं औरंगजेबाचा पुत्र अकबराला जाऊन भेटली होती. संभाजी राजांना आणि स्वराज्याला दगाफटका करण्यासाठी अकबराकडे सहाय्य मागत होती. या साऱ्याची खबर लागताच स्वराज्याच्या छत्रपतींचा संताप उसळला. कटकऱ्यांच्या मुसक्या आवळून संभाजी राजांच्या सामने दाखल करण्यात आलं. त्यांना बघताच क्रोधायमान नरसिंह गरजू लागला. या स्तनीतल्या निखाऱ्यांनो, या स्वराज्याच्या छत्रपतींच्या गळ्याला नख लावणाऱ्यांनो, या. यापूर्वी माफी देऊनही तुमच्या कारवाया अजून थांबल्या नाहीतच. आमच्या विरोधात त्या औरंग्याच्या नादान पोराला जाऊन भेटता, स्वराज्याच्या वाटाघाटीची बोलणी करता. शरम वाटत नाही? बाळाजी काका, या साऱ्यात तुम्ही सुद्धा असावं. आबासाहेबांचा केवढा विश्वास होता, जीव होता तुमच्यावर, पण आज त्यांच्याच पुत्राला संपवण्यासाठी अकबराला खाली ते धाडले तुम्ही. राजे, क्षमा करा, आम्ही चुकलो. खर तर हे सारं या खामोश खामोश व्हा बाळाजी पंत. या असल्या उद्दाम राजाच्या सामने कसले पदर पसरताय? शंभूराजे, आम्ही जे केलं त्याचा आम्हास पश्चाताप अजिबात नाही. थोरल्या राजांच्या माघारी आमची निष्ठा असेल तर ती रामराजांच्या पायाशी. तुमच्यासारख्या भदफैली राजाच्या हातात स्वराज्याचा कारभार म्हणजे. अण्णाजी, अजूनही तुमची बेमुरवत जबान हातात आहे तर स्वराज्य म्हणजे केवळ राजसिंहासन नाही, आमच्या थोरल्या आऊसाहेबांच्या डोळ्यातलं स्वप्न आहे. शहाजी राजांनी शिलगावलेली आणि आमच्या आबासाहेबांनी उंच धरलेली मशाल आहे ती. आम्ही तिला विजू देणार नाही. अण्णाजी, अहो एक वेळ आमच्या विरोधात केलेलं बंड आम्ही सहन केलं असतं, मात्र स्वराज्याशी, इथल्या गडकोटांशी केलेली ही गद्दारी स्वराज्याचे छत्रपती म्हणून हा संभाजी कधीही सहन करणार नाही. आवाज बेईमान, तुमची ही स्वराज्य द्रोहाची धगधग आता कायमचीच मातीत मिसळली पाहिजे. शिवाजी, या साऱ्यांना खवळलेल्या हत्तीच्या पायाखाली द्या. कारस्थानी मस्तक आणि देशद्रोही छाताड सर्वांसामने तुडवा आणि यांच्या हस्तकांना दाखवा रायगडचं टकमक तोफ. वजीर आजम, सालों हो गए
लेकिन अब तक मुगलिया सल्तनत स्वराज के सूरज को नहीं डुबा सकी। उस बगावतखोर सिवा का छोकरा संभा, नाम भी ऐसा कि जुबान पर आए तो आग लगे। हिंदुस्तान का बादशाह खुद दक्खन की धूल फाक रहा है। सालों से इस दक्खन की चट्टानों में, डरावने जंगलों में, सह्याद्री की घाटियों में अपना ताज ढूंढ रहा है। क्या हमारी सल्तनत इतनी कमजोर हो गई कि एक नाची छोकरा वो संभाई से नचाए? मुकर्रब, कसम है तुम्हें आलमगीर के सिर से उतरे ताज की, कसम है तुम्हें इस मुकद्दस सल्तनत की। जाओ उस संभा को ढूंढ लाओ। आपकी रहनुमाई में जान भी लुटा दूंगा आलमपना। मुकर्रब, उस संभा के आगे हमारे शहजादे, अमीर, उमराव, सरदार सब शिकस्त हुए, नाकाबिल निकले। लेकिन तुम में हिम्मत है, अक्ल है और वफादारी भी। लेकिन होशियार रहना, वह संभा जख्मी शेर से ज्यादा खौफनाक है। उससे लड़ना मतलब जहन्नुम से गुजरना है। आलमपना, आपका हुक्म सर आंखों पर। इस बार या तो वो जिंदा रहेगा या मेरी लाश उसकी तलवार के नीचे होगी। नहीं 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 मुकर्रब, आलमपना इस बार कोई अगर मगर नहीं चाहते। या तो तुम फतेह लेकर लौटोगे या फिर तुम्हारा नाम हमारे दरबार से मिटा दिया जाएगा। क्योंकि जब तक संभा व काफर जिंदा है, मेरा ताज अधूरा रहेगा। मुकर्रब खानाच्या खांद्यावर शंभूराजांची मोहीम सोपवली होती. शंभूराजे शृंगारपुरी असतानाच घात झाला. फंद फितुरी आणि लोभाच्या जाळ्यात अडकलेल्या स्वकीयांनीच गनिमाला शंभूराजांचा माग दाखवला. मुकर्रब खान फौजेसह अकस्मात शृंगारपुरावर कोसळला. शंभूराजे आणि सोबतीच्या मोजक्याच मर्दांना घेरलं गेलं. लढाईची धुंद उसळली. रणगर्जना उठल्या, तलवारी भिडल्या, भाले चकाकले, घोडे चौखूर उधळले. मुघलांच्या कळपात हातात भवानी घेऊन साक्षात रुद्र तांडव करत होता. गनिमांचा वेढा फोडायचा साऱ्यांचाच प्रयत्न चालला होता. पण आता शक्ती अटत चालली होती आणि घात झाला. मराठ्यांचा राजा गनिमांच्या हाती लागला. मुकर्रब खानाचा आसुरी आनंद गगनात मावेनासा झाला. आणि मग सुरू झाले मराठ्यांच्या छत्रपतींचे अनन्वित हाल, अगणित अत्याचार. अनवाणी पावलांच्या, जखमी देहांच्या, मराठ्यांच्या राजाला खेचत, ओढत, विकृत हसत मोघली फौजा फरफटू लागल्या बहादूरगडाच्या दिशेने. आलमपना, खुशी की खबर है, उस कैद हुए मरहट्टों के संभा को लेकर मुकर्रब खान आ रहे हैं. आपकी इजाजत चाहते हैं. इजाजत है या परवरदिगार, या खुदा, तेरा लाख लाख शुक्र है. यावन रावण की सभा, यावन रावण की सभा, शंभू बंध्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम, खूब खेलो रणरंग. जो रवि छवि लखत ही खद्योत होत बदरंग, त्यो तुव तेज निहार के तखत त्यजत औरंग. वाह कवि जी वाह, बहुत खूब. राजन, आपके मर्दाना रूप को देखकर खुद आगे बढ़ो. जगदंब जगदंब. औरंग्या आमचे डोळे काढले तरी त्यातलं तेज संपणार नाही.
आमच्या काढलेल्या डोळ्यांकडे पाहायची तुझी हिंमत आणि लायकी नाही. आमच्या डोळ्यातलं तेज स्वराज्यातल्या हरेक गडकोटांवर सतत झळकत राहील. कारण याच दृष्टीनं शिवरायांच्या स्वराज्याचं स्वप्न पाहिलंय. डोळे काढलेच पण दृष्टी नाही. आम्ही अजूनही स्वराज्य पाहतोय. तुळजा भवानीचा भगवा झेंडा झळकतोय. माझ्या मावळ्यांच्या छातीवर स्वराज्याचं तेज झळकतंय. क्यों, कैसे हो या काफर? रहम की भीख मांगी होगी उसने, गिड़गिड़ाया तो जरूर होगा। बिल्कुल नहीं आलमपना, उसके मुंह से तो एक ही शब्द निकलता है, स्वराज। हमारे खजाने का क्या हुआ? हमारे सरदारों के नाम बताए उस जन्नबी सब मारे? नहीं जा बना। तो जाओ, खाल उधेड़ दे उस नमक हराम काफर की। देख क्या रहे हो? आलमपना का हुक्म है, इन काफर कैदियों की खाल उधेड़ दो। नयनम छिंदन्ति शस्त्राणि नयनम दहति पावका न चैनम क्लेदयत्यातो न शोषयति मारुतः। क्यों सांभा, अकड़ कम हुई या नहीं? क्यों बेवजह मौत का फंदा अपने गले डाल रहे हो? या सह्याद्रीचे छावे आहोत आम्ही, मराठ्यांचे छत्रपती आहोत. मरणाच्या दारात उभं असतानाही आमच्या छातीत शिवरायांची आणि स्वराज्याची आठवण धगधगत असते. जाऊन सांग तुझ्या बादशहाला, हा मराठ्यांचा छावा त्याच्या दहशतीला भीक घालणार नाही, स्वराज्य धर्म सोडणार नाही. हा शिवपुत्र संभाजी तलवारीच्या टोकावर जन्माला आलाय आणि देश सद्धर्माच्या रक्षणासाठी भगव्याच्या साक्षीनं मरायला सज्ज झालाय. खामोश तेरा वक्त, बंद करो ये बकवास. गुस्ताखी मुआफ आलमपना. क्या हुआ असद? माना कि नहीं बागी, उगले या नहीं उस काफर नामकार संभाने और उसके दरबारी कवि ने कोई राज? बिल्कुल नहीं आलमपना, दर्द से ना चीखते हैं, ना चिल्लाते हैं, ना ही खाना खाते हैं. स्वराज के घोष के अलावा वो एक ही बात के लिए अपना मुंह खोलते हैं. कौन सी बात? कौन सी बात बताओ असद, कौन सी बात? गुस्ताखी मुआफ आलमपना, लेकिन दोनों आलमपना के लिए बद्दुआ बकते हैं. खामोश, खामोश हो जाओ असद. जाओ, उनकी जहरीली जुबान काट डालो ताकि बगावत का एक लफ्ज भी फिर कभी न बोल सके. जाओ, काट काट आमची जुबान. आणि तुझ्या बादशहाला नाही सहन होणार मराठ्यांची जुबान, पण ध्यानात ठेव आणि तुझ्या बादशालाही सांग, हे स्वराज्य म्हणजे भडकलेला वणवा आहे. त्याच्या काळजात हात घालायला जाशील तर जळून खाक होशील. ही माती तुला तिच्यात सामावून घेतल्याशिवाय राहणार नाही. आमची जुबान काढलीस तरी आलम स्वराज्याच्या मुखातून गरजणारा हर हर महादेवचा रणघोष तुमच्या आलमपणाची जिंदगी हैराण केल्याशिवाय राहणार नाही. हा सह्याद्री त्याला आपल्या पायाखाली तुडवल्याशिवाय राहणार नाही. आमच्या भगव्याला हरवण्यासाठी चालली आहे ना तुझी ही मुजोरी, पण भगवा अजिंक्य आहे आणि अजिंक्यच राहील. जगदंब जगदंब. खामोश, इन काफर कैदियों की जुबान खींच दो. अब मजा आया काफर? बहुत नाच रही थी तुम्हारी जहरीली जुबान. मार दो इन काफरों को, आलमगीर का हुक्म है. सजाए मौत, सजाए मौत
मार डालो। एक काफिरों को हमने संभा को जरूर माना, लेकिन आलमगीर का अब भी मानना है कि जीत हुई तो उस संभा की, हमारी नहीं। या खुदा, ये कैसा बंदा पैदा किया जिसकी आंखों में अंगार, जुबान पर जहर, हाथों में बिजली और दिल में स्वराज की ज्वाला धड़क रही थी। आसद, हमें जिंदगी भर अफसोस रहेगा कि संभा जैसा सूरमा ना कभी हमारे जनाने में पैदा हुआ और ना ही कभी होगा। या खुदा, संभा तो नहीं रहा, लेकिन उसकी मौत से उभरे लाखों संभा की आग से हमारी सल्तनत को बचा ले। रहम कर खुदा, रहम कर।